गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण चाललो देवरुखमधील लिंगाचा डोंगर पाहायला. हा लिंगाचा डोंगर असं म्हणतात की रत्नागिरीमधील हा मोस्ट डेंजरस ट्रेक आहे. पण आज आपण जाऊन पाहूया या डोंगरावरती आपण कसा व्ह्यू बघायला भेटतोय. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य होरंबे. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आपण जातो देवरुखमधील लिंगाचा डोंगर हा पाहायला. तर आता आपण पोहोचलो या भगतवाडीत. या लिंगाच्या डोंगरावरती जायला आपल्याला दोन रस्ते आहेत. एक सोनारवाडी मार्गे, सोनारवाडीतून पुढे गेलात तर शेळकेवाडी लागते. शेळकेवाडीतून आपण पुढे आरामात जाऊ शकतो. आणि आता आपल्याला जायचंय भगतवाडीतून. आता आपण आलोय भगतवाडीच्या गावात. आज संडे आहे आणि लोक तर खूप आलेत. तर आपण आता गाड्या पार्क केल्या आहे. आता आपण जातोय भगतवाडीतून. तुम्हाला इथली डिटेल नक्की सांगेन, इथून कसं जायचं, कधी जायचं. मित्रांनो, समोर गाडी पार्क केली की त्याच रोडने समोर सरळ चालत जायचंय. आणि या घराच्या मागून मागून हा सरळ रोड जातोय. काही लोकांना कन्फ्युजन असतं की रोड समजत नाही, तर इथून आपल्याला घरांच्या मधूनच हा रोड पायी जातोय. त्या रोडने आपल्याला वरती जायचं आहे. इथून समोर आला तर एक समोर वाट जाते आणि एक आपल्याला राईट साईडला जाते. तर आपण राईट साईडला जायचं आहे. आज पाऊस तर आहे खूप, पण या पावसात आपण आता जातोय. बरं, आपल्याला तो घरांचा रोड संपला, मधून आलं की दुसरा आपल्याला कच्चा रोड लागतोय. हा आता नवीनच झालाय. इथं आता पर्यटन खूप वाढलंय, त्या निमित्ताने आता हा रोडचा काम चालू आहे. हा असा रोड झालाय. आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रत्येक वाटेवरनं कसं जायचं हे आपण वाट तुम्हाला दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा कच्चा रोड पुढे जातोय, पण आपल्याला ही साईडला एक गोठा किंवा वाडा टाईप दिसतोय. त्याच्या साईडलाच राईट साईडला हा छोटी पायवाट जाते. त्या पायवाटेने आपण पुढे जायचंय. तिथं कन्फ्युज होण्यासारखं काहीच नाही, पण फक्त थोडं माहितीची लोक पाहिजेत, मग तुम्हाला नक्की समजेल की कसं जायचंय. बाकी आता जंगलातून हा रोड सर्व चाललाय. आता ते थोड्या जंगलामधून बाहेर आलं की हे थोडं पठार लागतंय. त्या पठारावरून मळलेली पायवाट दिसते आपल्याला. त्याच वाटेने पुढे जायचंय. आणि हीच वाट आता हे कुंपण बनवलेलं आहे. तिथे पण ते आपल्याला बघायला मिळते ते कुंपण. आणि ह्या साईडला पण इथे कुंपण आहे. तर हे कुंपण ओलांडून आपल्याला पुढे जायचंय. वाट तर असं न समजण्यासारखी नाही आहे, पण आपण कुठेही इकडे तिकडे भटकून दुसरी वाट शोधू नये. आहे त्या वाटेने जायचंय. वाट बरोबर सरळ वरती जाते. सुंदर सुंदर निसर्गाचा हा नजराना एक नंबर सुंदर. आणि पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे हे कोकण एकदम नंदनवन बनून जातंय. म्हणजे वा, आमचा 1 लिटर कुठं खाली थांबला. सार्थक खायच ना रे दोस्तो. आता आपण हे दुसरं पठार लागलंय. हे दुसऱ्या पठारावरून आता आपल्याला अजून एक तिसरं पठार लागणार, पण ते डोंगरावर लागणार आहे. आणि माझ्या समोरचा एक दृश्य आहे ना, म्हणजे खालूनच तो डोंगरावरती धुक्याची चादर पसरले. फार छान बघायला वाटतंय. तुम्हालाही दाखवतो. मंडळी, हे आपलं आहे थर्ड पठार. ते सेकंड तिथं आपण थांबलो होतो खाली. इथं दिसतंय बघा. आणि हे थर्ड. आता हा इथं पूर्ण धुक्याची चादर पसरले. हा पूर्ण सह्याद्रीची डोंगररांग आहे. आणि इथून समोर येतात तर आपल्याला इथे 2 वाटा लागतात. आणि इथेच लोक जास्त चुकतात. तर कन्फ्यूज न होता आपण जायचं लेफ्ट साईडला. इथे 2 रस्ते फुटतात. एक जातो राईटला, हा इकडून जातोय असा पूर्ण, आणि हा इकडून जातोय.
तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, हे लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मंडळींनो, आपण आता लास्ट डोंगरवरती पोहोचलोय आणि इथून आपल्याला काही 5 मिनिटाच्या अंतरावर तो लिंगाचा डोंगर आहे. तिथून आपल्याला ते 7 धबधबे दिसतात. तर आता जायचंय. इथलं वातावरण तर फुल ग्रीन झालंय, तर फार मजा वाटते हा माझ्या पाठचानाचा. आणि आपल्याला मेन म्हणजे इथे येऊन एक मॅगीचा प्लॅन केलाय. आपण मॅगी करायची तिथे आणि पाहूया कसं मजा येते आपल्याला. जसं जसं आपण त्या व्ह्यूच्या जवळ जातोय तसं तसं आपल्याला फार सुंदर नजारे बघायला मिळतात. जिकडे तिकडे आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतात छोटे छोटे. आणि ते 7 वॉटरफॉल आहेत. 7 स्टेपमध्ये ते पाणी पडतं. ते पण अति सुंदर दिसतंय. तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो. फार भारी वाटतंय. आणि माझ्या साईडला ही अशी डोंगररांग आहे सुंदर. सो लेट्स गो. तिथे खूप लोक आहेत आणि इथं आपल्याला व्ह्यू बघायला मिळणार नाही, म्हणून आपण दुसऱ्या लोकेशनवरतून व्ह्यू बघण्याचा आपण प्रयत्न करतोय. थोडा असा माझ्या पाठचा रस्ता दिसतो आपल्याला आणि इथं थोडं वरती जायचं आपल्याला. आणि तिथून दिसणारा जो व्ह्यू आहे, आहा हा हा, एक नंबर सुंदर. तर मित्रांनो, हा माझ्या पाठी व्ह्यू बघताय तुम्ही. आता आपण पोहोचलोय या लिंगाच्या डोंगरावरती आणि हा माझ्या पाठचा 7 वॉटरफॉल. 7 स्टेपमध्ये हा वॉटरफॉल पडतोय. आणि याच्या मागे माझ्या खाली बघाल तर हे आहे मार्लेश्वर. हे बघा, हे दिसतंय इथे मार्लेश्वर. आणि ही सह्याद्रीची पूर्ण डोंगर रांग. तर फार भारी वाटतं. आता धुकं येतं इथं, हा व्ह्यू पूर्ण जाईल. आता आपण चाललोय मॅगी बनवायला. थोडीफार मॅगी बनवूया, खाऊया. तर मित्रांनो, आता आपण मॅगी बनवतोय. या मॅगीची दृश्य तुम्हाला थोडेफार दाखवेन. चला, आता ओपनिंग करतोय आपण मॅगीसाठी. आपण नवीन स्टोव घेतो. आपण म्हणजे यानं स्टोव घेतलाय नवीन सार्थकने. मॅगी ओपन करतोय. चला, मी मॅगी बनवते गाईस. आता त्याच्यामध्ये आपण मस्त आहे रे, म्हणजे ट्रेकिंगसाठी भारी आहे. त्याच्यामध्ये आता तापलं पण होतं. हां, त्या स्टोवची खासियत काय माहिती आहे काय? ह्याची फ्लेम दिसत नाही पण तो खालून पेटतोय. इला दिगदाग दिग दिगदाग दिग दिगदाग. बस काय टाकत बस 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 बस. पाणी थोडं गरम होते आणि त्यानंतर डायरेक्ट मसाला टाक आणि मग मॅगी टाक. पण ती चुरा करून टाका मॅगी. आता मॅगी टाकण्याची बारी आहे. तर अशी आपली मॅगी होते. तर मॅगी झाल्यावरती आपण भेटूया. इथून लोक जातात बघा, इथून वरती जो हायस्ट पॉईंट आहे. ही लोक दिसतात तुम्हाला इथे इथे इधर इधर इधर. ही लोक वरती जात आहे, तिथं जायचं. इथून पण वाट आहे, इथून पण आपण वरती जायचं आहे. आता आपण तो हायस्ट पॉईंट आहे तो आपण आता सर करायला सुरुवात केली. मी तुम्हाला सजेस्ट करेन की या रस्त्याने तुम्ही सर करा, कारण तो तिकडचा रस्ता आहे ना, तो फार रिस्की आहे. तुम्हाला वरती जाऊन तो रस्ता दाखवेन. दम तर फार लागतोय.
आता आपण पोहोचलोय या टॉपला. तर इथला नजारा पूर्ण धुक्याची चादर बसले का दाखवण्यासारखं नाही आता. आणि हे माझ्या पाठी बघाल तिथे आपला डेटा पडतोय आणि या साईडने एक लेफ्ट साईडने एक रोड जातोय. खाली ते एक मंदिर आहे. मंदिर म्हणजे नेडं तयार झालंय. तुम्हाला मी बोलत होतो ती रिस्की जागा. इथे येण्यासाठी 2 वाटा आहेत. एक ही वाट आहे आणि एक इथली. ओके, तर ही वाट आपण बघताय ही रिस्की वाट. रिस्की भरपूर झाले तर आता लोक येऊन ना हे मळले पूर्ण. तर खूप रिस्क झाले हे. इथून काही आता लोक उतरली. एक मुलगा पडलाही तिथे. तर आपण परत रिटर्न या साईडनेच जायचंय. की कधी वरती आला तिकडे तर या साईडनेच या आणि हा तुम्हाला समोरचा नजारा दिसेल. ओके, तर मित्रांनो आपला हा लिंगाचा डोंगर आता एक्सप्लोर करून झाला आहे. फार भारी वाटलं. इथला व्ह्यू सुद्धा भारी आहे. इथलं निसर्ग सौंदर्य आणि सर्वच म्हणजे छान वाटतंय. तर तुम्ही पण रत्नागिरीला आलात तर देवरुखमध्ये हे आहे. तर नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अशाच पुढच्या एका भन्नाट भरल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सजेस्ट कराल तुम्हाला अजून कुठच्या लोकेशनवरती पाहायला मिळतील, पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा. आणि तिथे आपण जाऊ, व्हिडिओ करू आणि असंच तुम्हाला दाखवत बसू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.